मी काय म्हणते, बघता बघता 2-3 दिवस झाले पण आपल्या बाप्पांना येऊन खूपच पटपट दिवस निघून चाललेत. हो ना, आज मी बाप्पांसाठी भंडारा स्पेशल मेनू बनवला होता माझ्या आवडीचा. कारण कॉलनीमध्ये किंवा गल्लीमध्ये सर्व मिळून गणपतीचा भंडारा बनवायचे. त्याची चव काही वेगळीच होती. तांदूळ राशनचे असायचे किंवा मग ते शाळेत मिळतात ना ते असायचे, पण त्याची चव काही वेगळीच होती. हो की नाही? आजही ती चव आठवते. आजकाल भरमसाठ वर्गणी जमा होते आणि एकदम A1 क्वालिटीचे तांदूळ आणि सगळं वापरतात. त्या नाही त्या भाज्या टाकतात, मस्त गावरान तुपाचा शिरा करतात. पण ती जी गल्लीतल्या भंडाऱ्याची गंमत होती ना, ती काही येत नाही या भंडाऱ्याला. काय मग खरं बोलतीये ना मी फ्रेंड्स? तुमच्याही आठवणी असतील ना कॉलनी किंवा गल्लीतल्या गणपतीच्या. तो खिचडी भात, बुंदी किंवा खिचडी भात, शिरा, तो जो भंडारा असायचा त्याची काही वेगळीच मज्जा होती. साधा सिंपल मेनू असायचा. हो ना, मीही आज मस्त प्रसादाचा शिरा आणि मसाला खिचडी केली होती, तीही भंडारा स्टाईल आमच्या बाप्पांसाठी. व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की मी काय काय यूज केलं होतं. एकदम साधं सिंपल घरात जे अवेलेबल आहे ते सामान यूज करून खिचडी बनवली होती. आणि शिऱ्याची रेसिपी मी आपल्या चॅनल वरती शेअर केलेली आहे, नक्की तो व्हिडिओ जाऊन चेक करू शकता. आणि हो, लवकरच ही चमचमीत खिचडीची रेसिपी मी शेअर करणार आहे आपल्या चॅनल वरती. तुम्ही बघू शकता किती छान झाली होती खिचडी. जास्त फडफडीतही नाही किंवा चिकटही नाही, एकदम प्रमाणात. हो, टेस्टलाही एक नंबर झाली होती. हा, जे मला ओळखतात किंवा ज्यांनी माझ्या हातची खिचडी खाल्ली आहे त्यांनी कमेंट मध्ये माझं कौतुक केलं तरी चालेल मला. असो, बाप्पांची आरती करून घेतली. काही जेव्हा घाई गडबड असते तेव्हा मी आधी आरती करून जो असेल तो प्रसाद अर्पण करून घेते. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर परत एकदा प्रसाद अर्पण करते. मग आरती झाल्यानंतर भंडारा स्पेशल खिचडी आणि शिराचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केला. आज काय सकाळी फुलांचा हार करून झाला नव्हता, कारण प्रज्ञेशला दात येत आहे त्यामुळे त्याला खूप त्रास होतोय. दात यायला थोडा लेटच झाला, असं लेट पण थेट झालंय. सगळे दात सोबतच येत आहे त्याला आता, त्यामुळे अजूनच त्रास होतोय त्याला. काय दिवसभर त्याला सोबत घेऊनच सगळी कामं चालू असतात माझी. तर बरं वाटलं तर खेळतो तो. तर बघा, आज संध्याकाळची आरती कोणी केली? असा होता आमचा डे 3 विथ बाप्पा. कसा वाटला व्लॉग आणि आमचा भंडारा? नक्की कमेंट करून सांगा. की भंडारा आवडला असेल तर एक लाईक माझ्यासाठी नक्की करून जा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.